नमस्कार मित्रांनो. तर काल होती संकष्टी चतुर्थी आणि काल मी नैवेद्यासाठी हरभऱ्याची भाजी केली होती. खरं तर काल हा व्हिडिओ पोस्ट करायचा राहूनच गेला. आणि मी ते दिवसभर हरभरे भिजत घातले होते आणि त्यानंतर 4 शिट्ट्या करून घेतल्या मी कुकरमध्ये आणि शिजवून घेतला होता हरभरा. मी जे शिजवून घेतलेलं हरभऱ्याचं पाणी आहे ते सुद्धा मी ते बाजूला काढून घेतलंय, जे की आपल्याला भाजीमध्ये वापरता येईल म्हणून. तर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा आपल्याला व्यवस्थित लालसर होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. आणि ते आपण जे वाटण आपण भाजीमध्ये घालणार आहोत त्याच्यासाठी मी ते एक बारीक चिरलेला टोमॅटो, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे मी इथे घेतलेत चिरून आणि सुकं खोबरं. हे वाटण आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मी ते छोले मसाला 2 चमचे वापरले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि जे आपण वाटण वाटून घेतले ते आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण जे हरभरे शिजवून घेतले ते घालणार आहोत आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी जे हरभरे शिजवून घेतले तेच पाणी ॲड करते. आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून आपल्याला ही भाजी किमान 5 ते 10 मिनटं तरी शिजवून घ्यायची आहे. आणि माझा नैवेद्यही तयार होता. मी नैवेद्यासाठी मोदक, चपाती आधीच बनवून घेतली होती. आणि त्यानंतर मी भाजी तयार झाल्यावरती ही भाजी नैवेद्याला ठेवली आणि मी नैवेद्य दाखवून घेतला. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. थँक यू.